भंडारा जिल्ह्यासोबत राज्यातील अनेक कृषी केंद्रात सर्रासपणे बोगस बियाणे आणि नकली रासायनिक खतांचा विक्री व्यवसाय मोठ्या प्रमाणात राजरोसपणे चालू असल्याने बळीराजा शेतकऱ्याची फसवणूक केली जात आहे। यामुळे आर्थिक, मानसिक, सामाजिक त्रास शेतकरी लोकांना सहन करावा लागतो। याला आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी बळीराजा आणि शेतकरी संघटनेने केली आहे। आता सुरू होणाऱ्या खरीप हंगामातील पेरणीसाठी शेतकरी बियाणे, रासायनिक खते खरेदीसाठी आपल्या परिसरातील जवळपास असलेल्या कृषी केंद्रात धाव घेतो। मात्र त्यांच्या भोळेपणाचा आणि अज्ञानाचा गैरफायदा अनेक कृषी केंद्र घेताना दिसतात। अनेक कृषी केंद्र चालक राज्यात प्रतिबंधित असलेल्या बियाणे, रासायनिक खते, राज्याला लागून असलेल्या अन्य राज्यातील बोगस सोयाबीन, कापूस, धान्य आणि अन्य बियाणे आणून राज्यात चढ्या भावाने विकून शेतकरी लोकांची फसवणूक आणि लुबाडणूक करीत आहे। एवढेच नव्हे तर दरवर्षी बियाणे, खते यांच्या किमती वाढतच आहे, मात्र हमीभाव उलट कमी होताना दिसत आहे। त्यामुळे शेतकरी कर्ज घेऊन पिकांची लागवड करतो, मात्र कृषी केंद्रातील बियाणे लागवड केल्यानंतर बऱ्याचदा बी उगवतच नाही आणि काही शेतकरी लोकांचे उगवतात, मात्र कोणाचे उगवतच नाही। त्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येते। याला जबाबदार कोण? कृषी केंद्र, विमा कंपन्या, अर्ज देणाऱ्या बँका, कृषी विभाग की झोपेचे सोंग घेतलेले सरकार? असा प्रश्न शेतकरी लोकांना निर्माण झाला आहे। याकडे संबंधित विभाग, शेतकरी संघटना, निवडणुकीत मी नेता म्हणून मोठमोठे बॅनर लावणारे स्वयंघोषित नेते लक्ष देतील काय, की फक्त धडी भरून बोंबा मारतील, असा प्रतिप्रश्न शेतकरी एकमेकांना विचारत आहेत।